मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात। संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं। रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो। मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आलेत। ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा या कर्मचाऱ्यांकडून सवाल उपस्थित केला जातोय। मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षाकडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करतात। संपूर्ण मुंबईतील कचरा उचलण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेने 14 कंपन्यांवर दिली आहे। 7 वर्षांचा 14 कंपन्यांबरोबर मुंबई महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्ट असून या 7 वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 3000 कोटी रुपये मोजले आहेत। हे 7 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आता संपलं असून या 14 कंपन्यांना 6 महिन्यांसाठी वाढीव कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेत। मात्र कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या गाड्यांपैकी बऱ्याच गाड्या या अत्यंत दुरावस्थेत आहेत। खास करून कचरा उचलण्यासाठी जे मोठे ट्रेलर्स ठेवले आहेत ते अत्यंत नादुरुस्त असून अनेक वेळा या गाड्या योग्यरित्या चालतही नाहीत अशी तक्रार सफाई कर्मचारी करतात। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूयात। या महानगरपालिकेत जे सफाई कर्मचारी काम करतात ते आपल्या जीवावर उदार होऊन काम करतात का असा सवाल आता हे कर्मचारी उपस्थित करतात। कारण गेल्या 7 वर्षापासून हे सर्व कर्मचारी आणि सफाईचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते जवळपास 14 कंपन्यांना देण्यात आलं होतं। मात्र आता ज्या कंपन्यांकडून ह्या सगळ्या सफाईसाठी ज्या गाड्या वापरल्या जातात त्या अत्यंत दुरावस्थेत असल्याचं ह्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अनेक वेळा या गाड्यांचे हायड्रोलिक पंप आहे ते काम करत नाही आहे। अनेक वेळा हे पार्ट्स चांगले व्यवस्थित काम करत नाही आहेत। बहुतेक गाड्या ज्या आहेत त्या अत्यंत दुरावस्थेत आहेत, पत्रा निघालेला आहे, टायर व्यवस्थित नाही, अशी सगळी प्रश्नचिन्ह उपस्थित असताना देखील कर्मचाऱ्यांना याच गाड्यावरती काम करायला पाठवलं जातं। म्हणून आता या कर्मचाऱ्यांना साथ असं विचारणं आहे महानगरपालिकेला की नेमकं आमच्या जीवाबाबत महानगरपालिकेला काय वाटतंय का नाही। आम्ही मुंबई साफ करतो, मुंबईच्या कानाकोपऱ्यात जातो, जिथे मुंबईमध्ये कचरा असतो तो सगळा आम्ही साफ करतो आणि मुंबई स्वच्छ ठेवतो, मुंबईकरांना आरोग्य जीवन देतो। मात्र असं असलं तरी अधिकारी जे आहेत महानगरपालिकेचे त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे, आमच्या आरोग्याकडे लक्ष नाही आहे। अधिकारी हा सगळा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप देखील जो आहे ते कर्मचारी करतायत। त्यामुळे होऊ घातलेल्या आता ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट आहेत जे कारण आता ह्या सगळ्या 7 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते संपलेला आहे आणि 6 महिन्याचं एक्सटेन्शन जे आहे ते या सगळ्या कंपन्यांना देण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी आता थोड्या दिवसात नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले जातील आणि जर नवीन कॉन्ट्रॅक्ट देखील अशाच कंपन्यांना देण्यात आले तर आमच्या जीवाचं काय, आमच्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर नेमकं काय करणार महानगरपालिका असा सवाल जे आहे ते कर्मचारी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामॅन आदित सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। दरम्यान मुंबई महानगरपालिकेकडून कोणत्या कंपन्यांना कचरा उचलण्याचं कंत्राट देण्यात आलंय यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर एजी अन एन्व्हिरो इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, पीडब्ल्यूजी कंपनी वॉर्ड RS, MWHD IA इन्फ्रा वॉर्ड T, AY खान कंपनी वॉर्ड ABC, क्लीन हार्बर वॉर्ड D आणि E, वेस्ट लाईन कंपनी वॉर्ड FS, FN आणि GS, वेस्ट केअर कंपनी वॉर्ड GM, AME राज कंपनी वॉर्ड HE आणि HW, झिरो वेस्ट मॅनेजमेंट कंपनी वॉर्ड KE, तर रिफ्यूज केअर कंपनी KW, PWG कंपनी वॉर्ड PS आणि PN, KMS कंपनी वॉर्ड L, SIT TTC MAE कंपनी वॉर्ड ME आणि MW, बेस्ट केअर कंपनी वॉर्ड NS। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।